आज मी तुम्हाला सांगणार आहे एका आईची कथा, जी आई प्रत्येक मराठी माणसाच्या मनात देवासारखी जागा ठेवून आहे. नमस्कार, मी सर्वश्री धडवे आणि तुम्ही पाहत आहात कथा दर्पण. श्यामची आई हा चित्रपट फक्त एक गोष्ट नाही तर ती शिकवण आहे, जिच्यामुळे भारताने दिला मराठी चित्रपटाला पहिला राष्ट्रीय पुरस्कार. शाळेत निबंध लेखनाची स्पर्धा होती. विषय होता माझी आई. सगळी मुलं लिहायला लागली, पण एक मुलगा होता श्याम. त्याच्या आईचं वर्णन करताना त्याच्या डोळ्यात पाणी आलं, कारण त्याची आई म्हणजे त्याचं सर्वस्व होती, त्याची गुरु आणि तीच त्याची देवता. त्यांनी स्वतःच्या आयुष्यातील अनुभवावरून लिहिलं श्यामची आई हे पुस्तक, आणि मग त्यावर 1953 साली बनला श्यामची आई हा चित्रपट. ही फक्त कथा नव्हती बर का, तर हा चित्रपट म्हणजे आईचं बाळावर असलेलं प्रेम, त्याग, शिस्त आणि माया याचं जिवंत चित्रण. श्यामच्या आईने त्याला शिकवलं स्वाभिमान कसा जपावा, प्रामाणिकपणा काय असतो, इतरांच्या मदतीसाठी कधीच मागा हटू नये, आणि आईचं प्रेम हे सर्वात शुद्ध असतं. हो, भारतातून पहिलं प्रेसिडेंट गोल्ड मेडल मिळालं आणि तो चित्रपट होता श्यामची आई. आणि मूळ कथा होती साने गुरुजींच्या आत्मचरित्रावरून. हा चित्रपट इतका सुंदर होता की आपल्याला वाटतं आपली आई अशीच होती, आहे आणि असे. आज मोबाईल्स, गेम्स, कार्टून्स याच्या दुनियेत श्यामची आई सारखी शिकवण पुन्हा गरजेची झालीये. मुलांनो, आई ही फक्त बाळा सांभाळणारी व्यक्ती नाही, तर ती आहे आपल्याला माणूस बनवणारी शाळा. तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.